नेते हर्षवर्धन पाटील सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। गणबोटे परिवाराची भेट घेतली, काय आश्वासित केले त्यांना? नाही, तसं पाहिलं ना ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि मला असं वाटतं आपल्या सर्व मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे। जे कोणी आतंकवादी आहेत ज्यांनी अशा प्रकारची क्रूर घटना केली याला कडक शासन झालं पाहिजे असं आमचं सगळ्याचं म्हणणं आहे। आणि गणबोटे कुटुंबाच्या सुद्धा त्यांच्या घरातल्या लोकांनी पण आता मुख्यमंत्र्यांच्या समोर सुद्धा ती भावना व्यक्त करून दिली। हे गणबोटे कुटुंब जे आहे हे पूर्वी हे इंदापूरचं कुटुंब आहे, 4-5 पिढ्यानंतर हे स्थलांतरित झालेलं कुटुंब आहे। त्यामुळे अतिशय दुःख वाटलं आणि खूप हालाकीतून त्यांनी त्यांचा प्रपंच उभा केला आणि आज घरातला कर्ता माणूस हा गेला। मला असं वाटतं हे न भरून येणारं नुकसान आहे। सरकारने खरं तर हे दहशतवाद आहे ते मुळासकट उखडून काढण्यासाठी कुठल्या उपाययोजना खरं तर करणे गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की हा दहशतवाद मुळापासून उचकटून काढायचा असेल तर असं जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही, कृती होण्याची आवश्यकता आहे आता। आणि ती कृती लवकरात लवकर सरकारने करावी। काय करायचं हे न सांगता ते करावं आणि एक चोख उत्तर द्यावं। कारण आज असे निष्पाप लोकांना म्हणजे हे जर प्रकार बघितला आपण म्हणजे जे घटना घडलेल्या सांगितल्या त्यांनी त्यांची पॅन्ट दाखवली, रक्तानं भरलेली पॅन्ट आहे पूर्णपणे, म्हणजे किती रक्तस्राव झाला असेल आणि ती इतकं अमानुष पद्धतीने मारलं गेलेलं आहे। मला असं वाटतं ते सांगणंसुद्धा गैर आहे, पण ह्याला खूप मोठ्या प्रमाणात कारवाई व्हावी असं वाटतं। तरी आतंकवाद्यांनी म्हणजे मारत असताना हिंदू का मुस्लिम अशा गोष्टी विचारून मारल्या, ह्या सर्व गोष्टीकडे कसं बघताय? नाही, आता त्यांनी काय विचारलं नाही काय माहीत नाही आपल्याला, कारण ते काय, परंतु तो प्रश्न जरी विचारला का न विचारला त्यापेक्षा सुद्धा अशा निष्पाप लोकांना मारणं आणि जे बिचारे आपले तिथं आपलं मिनी स्वित्झर्लंड आहे तिथं ही लोक बिचारी आपली काबाड कष्ट करणारे, आता ही तर फॅमिली रेल्वेने गेली, तिथून कटराला गेली, आता इतक्या सर्वसामान्य मध्यम कुटुंबातली माणसं हे तर मला वाटतं त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच ते बाहेर गेले फिरायला। ही फार वाईट घटना घडलेली आहे। गणबोटे परिवाराची संवेदना जाणून घेताना म्हणजे तुम्ही घरामध्ये असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस पण त्या ठिकाणी आलते, काय देवेंद्र फडणवीसांनी त्यांना आश्वासित केलं किंवा काय त्यांनी सांगितलं? नाही, आम्ही सर्व जात जवळजवळ अर्धा पाऊण तास बसलो होतो आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांना आश्वासित केलं की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या योग्य ठिकाणी आम्ही पोचवू आणि सरकार पूर्ण तुमच्या पाठीशी राहील आणि जी काही तुम्हाला मदत लागेल ती मदत आम्ही करू असं त्यांनी सरकारच्या वतीने सांगितलं। आम्ही सर्वांनी त्या कुटुंबाला आधार दिला, कारण आता त्यांना 3 वर्षाचा नातू आहे, 3 महिन्याचं म्हणजे इतकं ते कुटुंब म्हणजे सगळ्याच बाजूने उघडं पडलेलं आहे। आणि मला असं वाटतं की गणबोटे कुटुंब आणि जगदाळे कुटुंब हे अत्यंत त्यांचं घनिष्ठ नातं होतं, म्हणजे ते एकच होते आणि म्हणून ते एकत्रित फिरायला गेले। त्यामुळं त्यांना आता त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता त्यांना सगळ्या बाजूनी मदत करणं आणि विशेष करून आर्थिक मदतसुद्धा करणं ही सरकारची पण जबाबदारी आहे आणि सर्व कार्यकर्त्याची पण जबाबदारी आहे। गणबोटे परिवाराची संवेदना जाणून घेऊन आम्हाला सर्वोपकारी त्यांना मदत करण्याची आश्वासन खरं तर आम्ही त्या कुटुंबाला दिलं आहे, अशी प्रतिक्रिया हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे।